जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणे आयुष्यभर दीनदलितांची सेवा करणारे आणि हातातील झाडूने समाज मनावरील अज्ञानाचा कचरा साफ करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे जन्मलेले डेबूजी झिंगाराजी जाणोरकर पुढे संत गाडगेबाबा म्हणून जगप्रसिद्ध झाले. गाडगेबाबांचे कार्य हे इतर संतांपेक्षा वेगळे होते. त्यांनी कधीही मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली नाही किंवा माळ जपत बसले नाहीत. माणसातच देव आहे हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडला. हातात एक गाडगे आणि खराटा घेऊन ते गावोगावी फिरत. गावात शिरताच ते प्रथम तिथले रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करत. त्यांच्या या कृतीतून श्रमाची प्रतिष्ठा आणि स्वच्छतेचे महत्त्व लोकांना आपोआप पटत असे. गाडगेबाबांची कीर्तने ही प्रबोधनाची मोठी व्यासपीठे होती. ते आपल्या कीर्तनातून साध्या सोप्या आणि वऱ्हाडी भाषेत लोकांशी संवाद साधत. देव दगडात नसून माणसात आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हुंडा घेऊ नका, व्यसनांपासून दूर राहा आणि अंधश्रद्धा पाळू नका असा मौलिक उपदेश त्यांनी केला. त्यांनी आपल्या कीर्तनातून कर्जबाजारीपणा आणि अस्वच्छतेवर कडाडून प्रहार केला. गाडगेबाबांनी केवळ उपदेश केला नाही तर प्रत्यक्ष संस्थात्मक कार्य उभे केले. त्यांनी दीनदलितांसाठी, अनाथांसाठी आणि रुग्णांसाठी अनेक धर्मशाळा, शाळा, रुग्णालये आणि गोशाळा उभारल्या. पंढरपूर, देहू, आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्री त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा आजही हजारो यात्रेकरूंचा आधार आहेत. विशेष म्हणजे या सर्व कार्यासाठी त्यांनी जनतेकडून देणग्या घेतल्या, पण स्वतःसाठी एक झोपडीही बांधली नाही. गाडगेबाबांच्या कार्याचा आदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या दिग्गजांनीही केला होता. डॉक्टर आंबेडकरांनी तर गाडगेबाबांना आपले गुरु मानले होते. 20 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचे महानिर्वाण झाले. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे. आजच्या आधुनिक काळातही संत गाडगेबाबांचे विचार अत्यंत सुसंगत आहेत. स्वच्छ भारत अभियान असो की पर्यावरणाचे रक्षण, गाडगेबाबांनी हे विचार काही दशकांपूर्वीच मांडले होते. संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन.